ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. परमात्म्याची स्वसंवेद्यता भाग 2. ओव्या आहेत 36 आणि 37. परमात्मा एकमेवाद्वितीय असल्यामुळं तिथे अनुभवरूपी कार्य घडत नाही, हे ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जै प्रकृती डंकू अनुकरे तै प्रकृती डंके अवतरे. मा डंकूची डंका भरे हे के आथी. डंकू म्हणजे नगारा आणि डंका म्हणजे नगारा वाजवण्याची टिपरी. नादाचे उपादान कारण प्रकृती म्हणजे नगारा व टिपरी म्हणजे डंकू हे दोन पदार्थ जेव्हा एकमेकांचे अनुकरण करतात तेव्हा ढोलक्यातून नाद निर्माण होतो. पण केवळ टिपरी जर म्हणेल की मी नाद निर्माण करीन तर ते होणे कधी शक्य आहे का? किंवा देवीच्या देवळात नगारा वाजला की देवी भूत्याच्या अंगात येते, पण नुसता नगारा असेल तर देवी कुणाच्या अंगात येईल? असे टीकाकारांनी याचे दोन अर्थ केलेले आहेत. तैसे आपुलेनी सुखपणे नाही जया सुखापणे आणि नाही हेही जेणे नेणीचे सुखे. त्याप्रमाणे परमात्म्याला आपल्या सुखाने सुखी होता येत नाही व सुखरूपतेची उणीव पण त्याला प्रतीत होत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, वाजवोनी डंका आळविता देवी अंगी संचारावी भक्ताची. परी देवी विण डंका वाजवोनी संचारावे कोणी कोणा अंगी. तैसे सुखरूप स्वस्वरूप एक भोगाया अनेक दुजे नाही. तरी तेथे कोणा सुखाची जाणीव ना तरी नेणीव तीही कोणा. ज्ञानदेवांनी सांगितलं की हे सुखमात्रची मा कोणी अनुभवावे. जे सुखमात्र आहे त्याने कशाच्या आधारे कोणाचा अनुभव घ्यावा. जे एकले एक नांदते तिथे दुजे पण असतच नाही. त्यामुळे शब्दांच्या सहाय्याने त्या परमात्म्याचे वर्णन करणे अशक्यच असते. जेवढे शब्द वापरावेत ते सर्व निरर्थकच ठरतात. याज्ञवल्क्य ऋषींनी बृहदारण्यक उपनिषदात म्हटलं आहे की विज्ञातार मरे केन विजानीयात. जो स्वतःच ज्ञाता आहे, जाणणारा आहे, त्याला जाणणारा आणखी दुसरा कोठून आणणार? या इंद्रियातीत असणाऱ्या वस्तूला इंद्रियांच्या संवेदनाने बांधून ठेवणे अशक्य असते. तरीही ज्ञानदेव दृष्टांताने समजावण्याचा आपला प्रयत्न सोडित नाहीत. त्यासाठी ज्ञानदेव डंकाचा दृष्टांत देतात. 36व्या ओवीत डंक शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ टीकाकारांनी केलेले आहेत. एक अर्थ आहे डंक म्हणजे डंख दंश व दुसरा अर्थ आहे डंक म्हणजे डंका किंवा नगारा. त्यामुळे टीकाकारांनी केलेले या ओवीचे अर्थ वेगवेगळे आहेत. डंक म्हणजे डंख वर म्हणजेच दंश असा अर्थ स्वीकारला तर अर्थ होतो की एखाद्या व्यक्ती साप वगैरे प्राण्यांनी दंश केला तर ती व्यक्ती त्या दंशाने व्याकुळ होते, मृत्यूही पावते. पण जर साप एकटाच असेल तर मग कोण कोणास दंश करेल? तसेच सुखाची इच्छा करणारा भोगता प्रयत्नाने सुख मिळवेलही. आधी सुखापासून तो भिन्न होता, सुख प्राप्त झाल्यामुळे सुखी झाला. अप्राप्ताची प्राप्ती ही सुखाला कारणीभूत होत असते, परंतु सुखोपभोगाच्या वेळी तो सुखाशी एकरूप झालेला असतो. हे सुख व हा मी त्याचा भोगता अशी जाणीव नसते. इच्छा होणे म्हणजे द्वैत आले. आत्मरूप तर सुखरूप आहे, त्याला आणखी कोणते सुख मिळवण्याची इच्छा होईल? डंक या शब्दाचा नगारा असा अर्थ घेऊन केलेले अर्थही दोन प्रकारचे आहेत. एक देवीचा डंक आणि एक प्रकृती रूपी डंक. देवीचा डंक हा अर्थ स्वीकारला की प्रकृती डंकू अनुकरे म्हणजे प्रकृतीचा देवीचा नगारा वाजला की भूत्याच्या अंगात देवीचा संचार होतो. पण नुसता नगारा असेल तर देवी कोणाच्या अंगात येणार? हाच अर्थ स्वामी स्वरूपानंदांनी स्वीकारला आहे. नगाऱ्यावर आघात करताच नादलहरी निर्माण होतात व त्या कानात घुमू लागतात. ऐकणारा त्या नादाशी तल्लीन होऊन घुमू लागतो, डोलू लागतो. जणू काही देवीचाच त्याच्या अंगात संचार होतो. पण देवी नसेल व नुसताच डंका वाजत असेल तर देवी कुणाच्या अंगात संचार करणार? प्रकृती डंकू म्हणजे नादाला कारणीभूत होणारा मूळ नगारा व प्रकृती डंके म्हणजे नादाला कारणीभूत होणाऱ्या टिपऱ्या. हा अर्थ स्वीकारला की अर्थ होतो की नगाऱ्यावर टिपरीने आघात केला की नाद निर्माण होतो. पण डंका एकटाच असेल तर नाद कसा अवतरेल?
नगारा व त्यातून निघणारा नाद एवढाच अर्थ स्वीकारणं यातून योग्य वाटते. ज्ञानदेवांची ओवी आहे, जै प्रकृती डंकू अनुकरे तै प्रकृती डंके अवतरे. प्रकृती म्हणजे मूळ कारण. नादाला कारणीभूत होणारा नगारा व टिपरी, नाद निर्माण करणारी ही दोन मूळ कारणे. प्रकृतीचा सर्वपरिचित एक अर्थ आहे माया, अविद्या, तर दुसरा अर्थ आहे प्रकृती म्हणजे मूळ कारण. नगाऱ्यावर टिपरीने आघात केला की नाद निर्माण होतो. तेव्हा नाद निर्माण होण्यास नगारा आणि नगारा वाजवणारा या दोन गोष्टी कारणीभूत होत असतात. त्यांची आवश्यकता असते, मग त्यातून नाद आकाराला येतो. नगारा किंवा वाजवणारा यातील एकच गोष्ट असेल तर नाद निर्माण कसा होणार? तेव्हा तो आपल्या ठाईच असणार. प्रकृती म्हणजे अविद्या, माया, अज्ञान, यामुळे सर्व सृष्टी आकाराला आलेली भासते. संसारी जीवनात हा प्रकृतीरूपी डंका व तो बेभानपणे वाजवणारा जीव, यामुळे बेहोशीचे जीवन चालू असतं, जल्लोष चालू असतो. कधी देवधर्माचे डंके वाजतात, तर कधी क्रांतीचे डंके वाजतात, कधी उपभोगांचे थैमान चालू असते, तर कधी नाना विचार प्रणालींचे डंके वाजतात. पण या सगळ्या नादामुळे येणारी बेहोशी मात्र सारखीच असते. पण जेव्हा नगारे, डफ, ढोल आणि टिपऱ्या यातील एक जरी नाहीसा झाला तरी मग कोणताही नाद निर्माण होणार नाही. सर्व कर्णकर्कश नाद शांततेत विराम पावतील. डंकू म्हणजे ढोल बडवणारा एकलाच आपल्या स्वरूपाचा शोध घेईल. मा डंकूची तई भरे, आपणच सर्व काही आहोत, सर्व ठिकाणी भरून राहिलो आहोत असा अनुभव घेईल. या दृष्टांतावरून ज्ञानदेव सिद्धांत मांडतात की परमात्म्याला आपल्या सुखाने सुखी होता येत नाही व सुखरूपतेची उणीव पण त्याला प्रतीत होत नाही. एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तेथे अनुभव्य म्हणजे अनुभव घेण्याजोगा विषय व अनुभवक म्हणजे अनुभव घेणारा अशा दोघांची अपेक्षा असते. हे दोघे एकत्र आले की तेथे अनुभव घडतो, म्हणजे द्वैताची अपेक्षा आहे. परमात्मा तर एकमेव द्वितीय आहे, तेव्हा त्याच्या स्वरूपात द्वैत कसं निर्माण होईल? तो आपणच आपला अनुभव्य व अनुभवक होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत त्याला स्वतःलाच स्वतःच्या सुखाने सुखी कसं होता येईल? आपण आपल्या सुखाने सुखी झालो अशी भावना तेथे निर्माण होणार नाही. सुखरूपतेच्या आहेपणाचा बोध जसा त्याला घेता येत नाही, त्याचप्रमाणे सुखरूपतेच्या नाहीपणाचा बोधही तो घेऊ शकत नाही. त्याला सुखरूप असण्याची जाणीव नसते, तसेच सुखरूप नसण्याचीही जाणीव नसते. जाणीव नेणी व भगवंती नाही असे ज्ञानदेवाने हरिपाठातही म्हटलं आहे. पुढे ज्ञानदेवांनी आणखी एक आरशाचा दृष्टांत दिला आहे, तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृत अनुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.